नमस्कार भाई लोक, स्वागत आहे तुमच्या रियालिटी चेकवर. तर आज सांगायचे हे आहे की भाई तुमच्या वडिलांना तुमच्या पैशाशी काही लेनदेन नाही आहे. तुम्ही त्यांना पैसे द्या नको द्या त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचे फक्त एवढंच म्हणणं आहे की जे तुम्ही करत आहात ते म्हणजे चांगल्या गोष्टीचं काम करा. म्हणजे त्यांना तेच बघायचं आहे की माझा मुलगा किंवा मुलगी हे माझ्या जेव्हा मी नाही राहीन तेव्हा त्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्या म्हणजे स्वतःचं जे आयुष्य आहे ते सांभाळता यावं त्यांना. म्हणजे त्यांना असं वाटते की माझा मुलगा जो आहे त्यांना कोणत्याच गोष्टीची तकलीफ नाही व्हावी, म्हणून त्यांना हेच बघायचे असते की माझा मुलगा माझ्याशिवाय करू शकेल का. त्यांना नेहमी हेच भीती सतावते की भाई मी गेल्यावर काय होईल माझ्या मुलांचं माझ्या मुलींचं. कारण की आपण लहानपणापासून आपले जेवढे पण खर्च असतात, जेवढे पण ड्रीम्स असतात, जेवढे पण स्वप्न असतात, जेवढे पण इच्छा असतात, त्या सर्व इच्छा आपले वडीलच पूर्ण करतात, आपले आईवडीलच पूर्ण करतात. आपल्या जवळच्या आपण काही पैसा लावत नाही, कारण की आपण काही कमवायला जात नाही, काही नाही. पण वडील जे आहेत ते स्वतःचे स्वप्न मारून आपले स्वप्न पूर्ण करतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात. ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही कमी वेळात, पण जेव्हा जसा वेळ जातो का तसतशा त्या गोष्टी आपल्याला समजतो. वेळ जातो म्हणजे जेव्हा आपल्या स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटीज येतात तेव्हा त्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. पण जेव्हा आपण बॅचलर असतो तेव्हा ते समजायला नाही पाहत. आपल्याला वाटतं आपण शिकून राहिलं, चालून राहिलं सगळं व्यवस्थित. पण मेंटेनन्स का असतं, फायनान्शियल मॅनेजमेंट का असतं ते शिकावं तर आपल्या वडिलांकडूनच. कारण की तुमच्या लहानपणापासून तर तुमच्या मोठ्या होण्यापर्यंत जे काही खर्च पाणी असते ते सर्व वडीलच उचलतो. हां, तुमच्या इच्छेला पण बॅलन्स ठेवतो, तुमच्या स्वप्न पण पूर्ण करतो, तुमच्या कॉलेजची फी, तुमच्या स्कूलची फी, अदर जे खर्च आहे तुमचे ते सर्व वडिलांच्या सॅलरीमधून येतो. पण आपल्याला वाटतो की नाही भाई त्याची जिम्मेदारीच आहे, मला पैसा पुरवणं त्याची जिम्मेदारी आहे. हो बराबर आहे भाई, पण वडिलांना पण तुझ्यापासून एक अपेक्षा असते की माझा मुलगा मला थोडा सपोर्ट कर, म्हणजे स्वतःला सपोर्ट करन. म्हणजे त्यांना हे अपेक्षा नसते की माझ्यासाठी कमवन. त्यांना वाटतं की त्यांनी स्वतःसाठी कमवावं आणि स्वतः कामाला लागून स्वतः जबाबदाऱ्या घेऊन फायनान्शियल लिटरेसी काय असते, सेविंग्स काय असते हे सर्व शिकून स्वतःचे आयुष्य पुढं वाढवावं, एवढंच त्यांना वाटते. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.